मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2026-27च्या 6वीच्या प्रवेशासाठीची नवोदय प्रवेश परीक्षा नुकतीच संपन्न झालेली आहे. आणि या परीक्षेमध्ये जे 80 प्रश्न विचारण्यात आलेले होते, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर, प्रत्येक प्रश्नाच्या अचूक विश्लेषण आणि स्पष्टीकरणासह आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. मित्रांनो, तुमच्यासमोर हे जे 80 प्रश्न येणार आहेत, ते सर्व प्रश्न ए या संचामधील असणार आहेत आणि यावरून तुम्ही इतरही संचामधील प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ शकता. एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत जर तुम्हाला काही संदिग्धता वाटत असेल किंवा चुकीचं वाटत असेल तर तुम्ही तो प्रश्न क्रमांक कमेंट बॉक्समध्ये पाठवा. तुमच्या शंकेचं 100% निरसन केलं जाईल. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे. माझ्या द स्पर्धा गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता पहिले जे 40 प्रश्न आहेत ते मानसिक क्षमता परीक्षणावरती असणार आहेत. हा आहे भाग 1. आता पहिली सूचना जी आहे ती 4 प्रश्नांसाठी आहे, प्रश्न क्रमांक 1 ते 4 साठी. आणि यामध्ये 4 आकृत्या आपल्यासमोर असतील, 4 पर्यायांच्या 4 आकृत्या. आणि सूचना अशी आहे की 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कुठल्या तरी बाबतीमध्ये समान आहेत. एक आकृती मात्र निराळी आहे आणि निराळ्या आकृतीची निवड आपल्याला करायची आहे आणि वर्तुळ रंगवायचं आहे. आता 4 जे पहिला प्रश्न जो आहे त्याचे जर 4 पर्याय तुम्ही पाहिले तर या ठिकाणी यल आहे पहा, दुसरं जे आहे ते आर आहे, तिसरं अक्षर जे आहे के आणि चौथं अक्षर आहे यस. पहिले 3 जे अक्षरं तुम्हाला दिसत आहेत ना मित्रांनो, यल आर आणि के, या तीनही अक्षरांच्या आरशातील जी काही प्रतिमा आहे ती या उत्तराच्या पर्यायांमध्ये दिलेली आहे. यशची जी काही प्रतिमा आहे आरशातली ती या पद्धतीची आहे. यस जसा आहे तसाच दिलेला आहे म्हणून तो इतर 3 पर्यायांपेक्षा वेगळा आहे. म्हणून या पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. आता हा जो प्रश्न आहे हा पाहूनच आपल्याला कळतंय की याच्यामध्ये उत्तर काय असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय आहे, या ठिकाणी आकृतीचा अर्धा भाग केलेला आहे, बी मध्ये सुद्धा अर्धा भाग केलेला आहे आणि डी मध्ये सुद्धा अर्धा भाग केलेला आहे. ए, बी आणि डी मध्ये कोणत्या ना कोणत्या तरी रेषेनं त्या आकृत्या सममित आहेत आणि त्याचे 2 समान भाग केलेले आहेत. सी मध्ये मात्र समान भाग दिसत नाहीत, ती असममित आकृती आहे आणि म्हणून तिचं प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतोय, यामध्ये काय केलेलं आहे बघा, ही जी पहिली बाजू आहे ना, डावी बाजू जी दिलेली आहे ना, ती सगळ्या आकृत्यांमध्ये सारखीच आहे बघा. ही डावी बाजू सारखी आहे आणि तिच्या बरोबर मधोमध एक आडवी रेषा आहे ती पण सारखी आहे. परंतु बदल केवढा आहे बघा, उजव्या बाजूला या ठिकाणी एक चौकोन आहे, इथे एक चौकोन आहे, इथे एक चौकोन आहे. मग तो भला आयत असेल, चौरस असेल, परंतु तो चौकोनच आहे आणि त्याचे समान भाग केलेले आहेत आणि वरचा जो भाग आहे तो काळ्या रंगानं रंगवलेला आहे. या ठिकाणी मात्र त्रिकोण आहे आणि म्हणून तिसऱ्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ए हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय आहे मित्रांनो, सर्व ठिकाणी वर्तुळ दिलेलं आहे पण वर्तुळामध्ये ए असेल, बी असेल आणि सी असेल. या वर्तुळाच्या केंद्रामधून 2 किरण गेलेले आहेत आणि कोन तयार झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी जो कोन तयार झाला आहे तो काटकोन आहे ABC मध्ये, या ठिकाणी मात्र विशाल कोन आहे आणि म्हणून 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आता भाग 2 जो आहे ना मित्रांनो, याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 5 ते 8 साठी सूचना दिलेली होती बघा. यामध्ये काय दिलेलं आहे की 4 आकृत्या तुमच्या समोर असतील, त्यापैकी एक प्रश्न आकृती तुमच्या समोर असणार आहे. 4 आकृत्या उजव्या बाजूला असणार आहेत आणि प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची आपल्याला निवड करायची आहे. आता बघा, समान आकृती निवडायची आहे, सोपा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 5 मध्ये ही जी दिलेली आकृती आहे ना मित्रांनो, ही बघा पर्याय क्रमांक सी मध्ये आहे तशी आकृती प्रश्न आकृती प्रमाण आहे. इथे बघा हे टोक बघा, नंतर हे टोक बघा, दोनही सारखं आहे. मधोमध बरोबर इथं आडवी रेषा आलेली आहे, इथे आहे. इथेही सुद्धा बघा वरच्या बाजूला हे जे टोक आणि हे खालच्या बाजूचं जे डावीकडे झुकलेलं टोक आहे, इथे पण तसंच आहे आणि वरचं जे उजव्या बाजूला झुकलेलं टोक आहे, सेम आकृती आहे. पर्याय क्रमांक 5चं उत्तर होईल सी. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर पर्याय क्रमांक सी. आता 6ची जी आकृती आहे ना ती पण बघा, त्याचंही उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. कसं आहे बघा बरं,
या ठिकाणी बघा प्रश्न जो दिसतोय तुम्हाला, प्रश्न आकृतीमधला हा जो भाग आहे हा सारखाच आहे बघा. इथे पण ही आकृती जी आहे, वरच्या बाजूची आकृती, उजव्या बाजूची आकृती जी आहे ती सारखीच आहे. इथे खालच्या बाजूला जी डावीकडे दिलेली आकृती आहे ती सारखी आहे आणि खालच्या बाजूला उजव्या बाजूला जी काही आकृती आहे ती या ठिकाणी सारखी आहे. म्हणून 6चं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आहे. आता 7व्या नंबरचं जे उत्तर आहे ना मित्रांनो, ते आहे पर्याय क्रमांक बी. आता इथं बघा, हा जो काळा वर्तुळ आहे तो सारखा आहे, इथे जो आहे ते तोही सारखा आहे, हा बाण इथे सारखा आहे आणि हा जो त्रिकोण आहे तो सुद्धा सारखा आहे आणि बाकीच्या ह्या ज्या 4 ज्या उपदेशांसारख्या ज्या खुणा आहेत त्या सुद्धा सारख्या आहेत. म्हणून 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आता हा जो 8वा प्रश्न दिसतोय ना मित्रांनो, याचं उत्तर आहे बघा बी उत्तर आहे. आता हा जो भाग आहे ना तो या ठिकाणी सारखा आहे आणि हा जो खाली दिलेला बघा त्रिकोण या ठिकाणी आहे आणि इथे एक आडव्या रेषेने एक त्रिकोण होतोय मोठा तयार, तोही या ठिकाणी आहे. म्हणून 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आता हा जो काही भाग 3 आहे बघा, याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 9 ते 12 साठी सूचना दिलेली आहे आणि सूचना काय म्हटलेली आहे की प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्या प्रश्न आकृतीचा एक भाग लुप्त आहे आणि उजव्या बाजूला जे काही 4 पर्याय दिलेले आहेत उत्तर आकृत्या, त्याचा विचार करायचा आहे आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेमध्ये आढळणारे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढायची आहे. मात्र जे पर्याय दिले आहे त्याची दिशा बदलायची नाही. दिशा न बदलता जो भाग त्या ठिकाणी बसेल असंच आपल्याला निवडायचं आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय आहे, हा जो भाग आहे ना मित्रांनो तो अशा पद्धतीनं असेल आणि इथे पण जो आहे तो असा एक चौरस असणार आहे आणि हे जे काही आहे ना हे पर्याय क्रमांक इथे डी मध्येच हा पर्याय आहे. आपल्याला बघा इथे वरच्या बाजूला असा एक चौरस आहे आणि चौरसामध्ये ही एक बाजू आहे आणि इथे अशी बाजू आहे. ही आकृती फक्त पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. 9चं उत्तर आहे डी. आता इथं काय दिलेलं आहे बघा, इथे हा जो भाग आहे ना हा भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर इथे बघा ही जी काही रेषा दिलेली आहे बघा, हा स्क्वेअर पूर्ण करायचा आपल्याला. आता कोणत्या हे 3 भागापैकी कोणत्याही एका भागाचं परीक्षण करूया आपण. इथे एक चौरस, छोटासा चौरस दिसतोय इथं आपल्याला, तो डार्क काळ्या रंगामध्ये पूर्ण असं भरलेला आहे आणि नंतर इथे बघा 1 2 3 असे या काटकोनाच्या रेषा आलेल्या आहेत बघा, किंवा त्या काटकोनाच्याच रेषा आहेत. इकडचा स्क्वेअर जो आहे तो पूर्ण करणाऱ्या त्या रेषा आहेत. आता 3 रेषा आपल्याला पाहिजे. इथे या बाजूला एक समजा असा हा चौरस आहे, इथे एक आपल्याला बाजू पाहिजे, भरलेली बाजू पाहिजे आणि नंतर आपल्याला इथे 1 2 आणि 3 असं असणार आहे. तर हे बघा आता इथं 1 आहे, 2 आणि 3. पर्याय क्रमांक बी मध्ये जो आकृती दिलेली आहे तीच या ठिकाणी फिट बसणार आहे. 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आता 11वा जो पर्याय दिला होता ना मित्रांनो, त्याचं उत्तर बघा काय आहे, तर उत्तर आहे त्याचं सी. कसं आहे, या ठिकाणी आपल्याला एक असा त्रिकोण येणार आहे, ही जी रेषा आहे ती पूर्ण होईल आणि इथे काय होणार आहे, याच्या ऑपोजिट असा त्रिकोण या ठिकाणी असेल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आणि ही जी रेषा आहे ती सुद्धा पूर्ण होणार आहे, ती या ठिकाणी आलेली आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा जो प्रश्न आहे 12वा, या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, आता हा जो हाफ सर्कल आलाय ना बघा असा, तोच असा या ठिकाणी येणार आहे आणि नंतर शंकू जो आहे ना, हा शंकू काय होईल, या ठिकाणी तो खाली येणार आहे बघा. शंकू असं या ठिकाणी कोपऱ्यामध्ये येईल आणि ती आकृती फक्त डी मध्ये आहे. 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आता पुढचा जो प्रश्न आहे भाग 4, याच्यामध्ये 13 ते 16 या प्रश्नासाठी सूचना दिलेली आहे. काय म्हणलेलं आहे की डाव्या बाजूला 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत, चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे, प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत, उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा की जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची म्हणजे या भागाची काय होईल, ती जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण होईल. एक क्रम दिलेला आहे या 3 पहिल्या आकृत्यांमध्ये. पाहूया आता तो काय क्रम आहे. इथे बघा, इथे अशी एक आकृती आहे, इथे ते 2 झाल्यात, इथे 3 झाल्यात. मग उत्तरामध्ये काय येणार आहे, 4 आकृत्या येतील बघा, 1 2 3 4. म्हणून 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. हे नाही होणार आहे कारण की असा भागच नाही खाली, इथे मात्र 5 आकृत्या आहेत म्हणून हा पर्याय बाद होईल. 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता 14 मध्ये काय होईल बरं मित्रांनो, पहा इथे क्रम बघा. आता तुम्ही हा जो बाण आहे तो डाव्या बाजूला आहे, इथे खालच्या बाजूला आला, इथे उजव्या बाजूला आलाय. मग उत्तरामध्ये तो कोणत्या बाजूला जाईल,
वरच्या बाजूला जाणार आहे. आता हा बघा त्रिकोण असलेला जो काही बाण आहे किंवा किरण टाईप आहे बघा ते किरणाची जी काही रेषा असते, रेषा आहे या ठिकाणी बघा. ही जी रेषा आहे उजव्या बाजूला टोक आहे या त्रिकोणाचं, इथे डाव्या बाजूला आहे, इथे खालच्या बाजूला आहे. आता उत्तरामध्ये काय होईल ते उजव्या बाजूला जाईल आणि मग ह्या बाकीच्या दोन तर फक्त नुसत्या रेषा आहेत. मग असा पर्याय कुठं पाहायला मिळतोय आपल्याला, तर तो पर्याय क्रमांक डी मध्ये पाहायला मिळतोय. 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आता 15मध्ये काय झालंय मित्रांनो, हे बघा 15मध्ये इथे काटकोन आहे आणि त्याच्यात त्रिकोण आहे. इथं काय झालंय फक्त एक रेषा आलेली आहे. नंतर इथं काय झालंय बघा, एक त्रिकोण आलाय आणि एक आडवी रेषा आलेली आहे. मग उत्तरामध्ये काय होईल बरं, आता उत्तरामध्ये काय होईल, फक्त एक रेषा खाली वाढणार आहे. उत्तरामध्ये फक्त एक रेषा खाली वाढणार आहे आणि म्हणून त्याचं उत्तर होईल बघा मित्रांनो पर्याय क्रमांक बी. आता जाऊया 16कडे. 16मध्ये काय झालंय बघा, इथे क्रम बदललाय बघा. इथे काय झालंय, हा इथे उजव्या बाजूला आहे, इथे वरच्या बाजूला गेलेला आहे आकृत्या, नंतर इथे डाव्या बाजूला आल्यात. आता ज्या काही उत्तरामध्ये येतील त्या या भागामध्ये आकृत्या त्या असणार आहेत. आता आकृत्या या ठिकाणी तर असणार आहेत, पण त्यांची काय झाली संख्या पण वाढली बघा. इथे 2 आहेत, इथे 3 आहेत, इथे 4 आहेत आणि मग उत्तरामध्ये काय होईल, इथं 5 येतील आणि तसा पर्याय फक्त डी मध्ये आहे म्हणून त्याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक डी. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भाग 5 आहे, याच्यामध्ये 17 ते 20 साठी सूचना दिलेली आहे. इथे 2-2 आकृत्यांचे गट आहेत. पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध आहे, तसा तिसऱ्याचा चौथ्याशी आपल्याला संबंध शोधायचा आहे. तर इथं काय झालंय बघा, आता बाहेर आहे चौरस आहे, आतमध्ये त्रिकोण आहे. आता हा काय झालाय, आतला त्रिकोण जो आहे ना मित्रांनो तो बाहेर आलाय आणि बाहेरचा जो चौरस आहे तो आतमध्ये आलाय. मग इथं पण काय होईल, उत्तरामध्ये काय होईल, आतला जो चौरस आहे तो बाहेर जाईल आणि बाहेरचा वर्तुळ जो आहे तो आतमध्ये येईल म्हणून याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर होईल. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आता या ठिकाणी काय होतंय बघा बरं, इथे हा जो बाण आहे ना मित्रांनो याची दिशा बघा वरच्या बाजूला आहे. तो इथे काय होतं संबंधामध्ये, तो हा जो बाण आहे तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं फिरतोय मित्रांनो आणि तो आडवा होतोय. म्हणजे 90 डिग्रीमध्ये तो फिरलेला आहे बघा, 90 डिग्रीमध्ये तो फिरलेला आहे. आणि आज आडवा जो आहे ना हा सर्कल बघा, हा सुद्धा घड्याळाच्या विरुद्ध दिशेनंच फिरलेला आहे, 90 अंशामध्ये तो फिरलेला आहे. मग तसंच आता या ठिकाणी सुद्धा होणार आहे. आता जसं हा जो आकार आहे तो इकडे 90मध्ये फिरला, तसं याचं पण होईल. उत्तरामध्ये काय होईल, हा अशा पद्धतीनं फिरेल आणि हा सर्कल तो जो आहे तो अशा पद्धतीनं येईल आणि जो आडवा जो बाण आहे, हा जो बाण आहे आडवा तो खालच्या दिशेला येईल आणि हा जो भाग आहे तो वरच्या बाजूला जाणार आहे आणि ही पोझिशन कुठं आहे, फक्त पर्याय क्रमांक ए मध्ये म्हणून 18चं उत्तर होईल पर्याय क्रमांक ए. आता 19वा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, 19व्या प्रश्नामध्ये काय केलंय बघा की हा जो भाग आहे तो इकडच्या बाजूला आलाय. म्हणजे थोडक्यात याची आरशातलं जे प्रतिबिंब आहे ना, आरशातली प्रतिमा त्या पद्धतीनं आहे बघा. हा जो भाग आहे तो सममित असल्यामुळं तो आहे तसा दिसतोय आपल्याला, फक्त तो उजवा बाजू जो आहे ती डाव्या बाजूला गेली आहे आणि हा जो भाग आहे डावीकडचा तो उजवीकडे गेला आहे. हे टोक डावीकडे ते उजवीकडे गेलंय, आरशातली प्रतिमा आहे. मग तसंच इथं पण होणार आहे. हा जो वरचा भाग आहे तो काय होईल, हा जो वरचा भाग आहे तो इकडे याचं टोक जे आहे ते उजव्या बाजूला होणार आहे, उजव्या बाजूला होईल. आणि तुम्ही लक्षात घ्या इथे फक्त एक अशी मधोमध एक रेषा आहे, हे फक्त सी मध्ये आहे बघा, फक्त सी मध्ये दिसते आपल्याला, असं कुठंच ती पोझिशन नाहीये. आता एक पडताळणी करायची म्हणून खालची पण आकृती आपण बघूया. हे टोक उजव्या बाजूला आहे, ते आता कुठं जाईल, डावीकडे जाईल आणि हे सममित असल्यामुळं काय होणार आहे, ते आहे तसंच राहणार आहे. 19चं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी. आता इथं काय झालं मित्रांनो बघा, इकडं आडवे असे बाण आहेत 1 2 3 आणि असं इथं त्याचा संबंध जो जुळलेला आहे तिथं काय झालंय, उजव्या बाजूला त्याचं टोक झालंय बाणांचं आणि बाण फक्त राहिलं किती 1 2. तसंच आता काय होणार आहे, विरुद्ध दिशेला झालेलं आहे, त्याच्यामुळे इथं पण काय होईल, आता ही जी बाजू आहे ती पूर्ण अशी उलटी होणार आहे आणि हे जे आहे तिथं 1 2 3 आहे तर ते फक्त 2च राहतील आणि हे जे टिंब आहे डार्क सर्कल ते अशा पद्धतीने जातील. ही पोझिशन फक्त सी मध्ये आहे म्हणून 20चं उत्तर जे आहे मित्रांनो, तशी आकृती फक्त सी मध्ये असल्यामुळं 20चं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी. आता जो भाग 6 आहे ना याच्यामध्ये काय म्हटलंय, प्रश्न क्रमांक 21 ते 24 साठी सूचना दिलेली आहे. काय म्हटलंय की एका भूमितीतील आकृतीचा, मग ते त्रिकोण असेल चौरस वर्तुळीचा
काय दिलेलं आहे, आकृत्या स्वरूपामध्ये तो डाव्या बाजूची प्रश्न आकृती दिलेली आहे. आणि उजव्या बाजूला काही पर्याय दिले आहेत. उत्तर आकृत्यांचे 4 पर्याय आहेत. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढायची आहे की ती अशी आकृती की त्या भूमितीतील आकृतीस ती पूर्ण करेल, ह्या आकृतीला पूर्ण करेल. मग आता इथं काय पूर्ण करणार आहे बघा, इथे अशी एक आडवी रेषा येईल आणि एक उभी रेषा येणार आहे आणि हा जो भाग आहे तो अशा पद्धतीनं येईल बघा. तो भाग कुठं आहे, फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. कारण की इथं ही जी बाजू आहे ही एकदम बारीक, याची जी साईज आहे ती लहान आहे. इथे प्रॉपर इथं जे फिट होईल अशी आकृती आहे पर्याय क्रमांक बी मध्ये. इथं तर आडवी रेषा असल्यामुळे हा बाद होईल, हे तर उलटी आकृती असल्यामुळे हा पर्याय बाद होईल. 21 उत्तर आहे बी. आता 22 मध्ये काय होईल मित्रांनो, हा जो वर्तुळ आहे ना हा असा पूर्ण होईल आणि नंतर या वर्तुळाच्या या भागावरती रेषेवरती बसेल अशी आकृती आपल्याला पाहिजे आहे. ही आकृती कुठे दिसते तुम्हाला, पर्याय क्रमांक बी मध्ये. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 22 उत्तर बी. आता 23 मध्ये काय आहे, इथे एक आडवी रेषा येईल, हा चौरस पूर्ण होईल आणि नंतर मग या रेषेवरून एक आकृती आपल्याला बघायची आहे. अशी आकृती कुठं दिसते तुम्हाला, फक्त पर्याय क्रमांक ए मध्ये दिसते. 23 उत्तर आहे ए. आता 24 मध्ये काय आहे बघा, आता ही जी आकृती आहे ना हा चौरस असा पूर्ण होईल. पूर्ण झाल्यानंतर या रेषांवरून असा जो विशाल कोन येतोय आणि ही सरळ रेषा असा भाग होणार आहे. आणि अशी आकृती फक्त आपल्याला बी मध्ये होते. हा जर भाग इथं ठेवला तर ही आकृती पूर्ण होऊन जाईल. 24 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आता 25 ते 28 साठी भाग 7 आहे बघा. काय सूचना दिली आहे की डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती आहे आणि तिचं उजव्या बाजूला ज्या 4 उत्तर आकृत्या दिल्या आहेत त्याच्यामधून तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तर आकृती काढायची आहे शोधून. आणि XY वरती काय ठेवलं आहे, आरसा, म्हणजे आरशातली प्रतिमा जी आहे किंवा प्रतिबिंब जे आहे आरशातलं ते आपल्याला शोधायचंय. आता इथं काय होईल, आपल्याला माहिती आहे हा जो टी आहे हा आता उजवीकडे आहे, तो कुठं जाणार आहे, डावीकडं. पण ह्या तिन्ही पण जे अक्षर आहेत ना मित्रांनो ते उभ्या रेषेनं सममित आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये काय बदल होणार नाही, फक्त त्यांची जागा बदलणार आहे. आता मधला व्ही आहे तो तसाच राहणार आहे. डाव्या बाजूचा टी मात्र उजव्या बाजूला जाईल आणि आय हे जे आहे उलटा टी आहे, व्ही आहे आणि हा टी आहे, हे फक्त पर्याय क्रमांक ए मध्ये पाहायला मिळतंय आपल्याला. आणि म्हणून मित्रांनो याचं उत्तर आहे 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आता तुम्ही 26 मध्ये बघा, इथे काय होईल, ही उजवी बाजू आहे ना, आता ही डावीकडे जाणार आहे आणि ही उभी रेषा तर आहे तशीच राहील. आता हा जो डाव्या बाजूला आहे तो कुठं जाईल, उजव्या बाजूला जाईल. या बाणाची दिशा उजवीकडे आहे, ती आता कुठे जाईल, अशी डावीकडे जाईल. आणि अशी आकृती आपल्याला कुठे पाहायला मिळते बघा, पर्याय क्रमांक बी मध्ये. म्हणून 26चं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. आता 27 मध्ये काय दिलेलं आहे, आता हे जे टोक आहे ना मित्रांनो ते उजव्या बाजूला आहे, आता ते डाव्या बाजूकडे असे झुकणार आहे आणि ही जी रेषा आहे ती डावीकडे आहे, ती कुठे जाईल, उजवीकडे. अशी आकृती सेम तुम्हाला फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये पाहायला मिळते. इथं तर आकृतीची वेगळी आहे, इथे ही आकृती वेगळी आहे, इथे ही आकृतीमध्ये बदल आहे कारण की ही रेषाच नाही त्याच्यामध्ये कुठेच, म्हणून पाहता क्षणी कळते आपल्या 27चं उत्तर आहे बी. आता इथे तर 28चं तर लगेच डोळे झाकून आपण सांगू शकतोय, डोळे नव्हते झाकायचे, डोळे उघडे ठेवूनच उत्तर रंगवायचं होतं, परंतु हे पाहता क्षणीच लगेच कळतं की हेच उत्तर आहे. कारण की इथे बघा हा जो त्रिकोण इथं दिसतोय ना, सॉरी हा कोण जो दिसतोय ना या ठिकाणी इथं नाहीये, म्हणून हा पर्याय बाद. इथं तो कोण मधोमध आहे, इथं वरच्या बाजूला आला, हे चुकीचं आहे, इथे खालच्या बाजूला आहे, हा पर्याय चुकीचा आहे. असं 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आता पुढचा भाग आहे 29 ते 32 या 4 प्रश्नांसाठी सूचना या ठिकाणी दिलेली आहे. काय सांगितलंय की कागदाच्या घड्या घालायच्या आहेत आणि घड्या घातल्यानंतर ती काही त्याला भोकं पाडलेले आहेत किंवा काही ठिकाणी त्याला कट केलेले आहे आकृतीचे कोपरे, आणि घड्या उलगडल्यानंतर तो कागद कसा दिसेल, योग्य आकृती उत्तर आकृतीची निवड करा, असा प्रश्न दिलेला आहे. आता इथं बघा, इथं काय आहे, त्रिकोण आहे. हा त्रिकोण उजव्या बाजूला फोल्ड केलाय, मधोमध घडी घालून फोल्ड केलाय. फोल्ड केल्यानंतर इथं काय झालंय बघा, वरची जी बाजू आहे ती खालच्या दिशेनं फोल्ड केलेली आहे. आता इथं काय केलंय, इथे काय केलंय, कट मारलेला आहे. कट मारला इथं बरोबर त्रिकोणासारखा असा छोटासा कट बसतोय. कट बसल्यानंतर आणि इथं उजव्या बाजूला काय दिलेलं आहे, एक असा एक्स दिलेला आहे. आता हे चिन्ह काढल्यानंतर जेव्हा कागद उलगडू ना मित्रांनो तेव्हा काय होईल, असाच एक्स त्याच्या विरुद्ध बाजूला, खालच्या बाजूला विरुद्ध बाजूला येणार आहे. आणि इथे काय झालेलं आहे, एक त्रिकोण कट केलेला आहे बघा, असा एक त्रिकोण, असा एक त्रिकोण कट केलेला आहे. उत्तर आकृतीमध्ये तो पूर्ण होईल आणि म्हणून अशी आकृती फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. म्हणून 29चं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी.
आता 30 मध्ये काय दिलेलं आहे बघा, या ठिकाणी एक घडी घातलेली मधोमध, त्याच्यानंतर इथे एक घडी घातलेली आहे, म्हणजे एका कागदाचे 4 भाग केलेले आहेत तयार. आणि 4 भाग तयार केल्यानंतर डाव्या बाजूला इथं एक कट दिलाय आणि इथं एक कट दिलाय. आता उत्तर आकृतीमध्ये काय होईल, इथं एक कट राहील, नंतर इथं पण कट राहील, इथं पण कट राहील आणि या ठिकाणी पण कट राहील. आता इथं कट केल्यामुळं काय होईल, इथं असा एक वर्तुळ तयार होईल, तसाच ऑपोजिट साईडला इथे एक वर्तुळ तयार होईल. आणि मग अशी आकृती कुठं आहे, पर्याय क्रमांक बी मध्ये आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे 30चं डी मध्ये आहे. 30चं आकृती डी मध्ये आहे, म्हणून 30चं उत्तर होईल पर्याय क्रमांक डी. आता प्रश्न क्रमांक 31 पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 31 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, की या ठिकाणी अगोदर घड्या घातलेल्या आहेत बघा आकृत्यांना, इथे 2 घड्या घातल्यात मधोमध, नंतर इथे एक फोल्ड मारल्यामुळे 4 घड्या तयार झालेल्या आहेत. आता शेवटी काय केलेलं आहे बघा, त्यांनी शेवटी जी अशा पद्धतीची घडी तयार झाली ना, त्याच्यामध्ये त्यांनी इथं एक काय केलं आहे, त्रिकोण काढला आहे आणि इथं एक असा डार्क सर्कल जो आहे तो पूर्ण भरलेला एक छोटासा असा वर्तुळ किंवा गोल म्हणून, आता समजा वर्तुळ जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. आता उत्तर आकृतीमध्ये काय होईल मित्रांनो, इथं पण असाच एक वर्तुळ येईल, त्याच्याच ऑपोजिटला आता इथं उजव्या बाजूला आहे, तो कुठं जाईल, इथं डाव्या बाजूला असा जाईल. आणि इथं बघा तुम्हाला काय दिसतं, इथं ह्या त्रिकोणाची स्थिती, त्रिकोणाच्या बरोबर मधोमध असा वर्तुळ आलेला आहे. मग तुम्हाला प्रत्येक आकृतीमध्ये असा त्रिकोण तयार होईल का जो या काळ्या रंगाच्या या वर्तुळाकडे असेल आणि तो वर्तुळ कुठं असणार आहे, या त्रिकोणाच्या वर्तुळ कुठं असणार आहे, मधोमध असणार आहे. मग अशी आकृती तुम्हाला कुठं दिसते मित्रांनो, ती फक्त बी आणि सी मध्ये दिसते, डी मध्ये नाही आहे, ए मध्ये नाही आहे. हा जो वर्तुळ आहे तो मधोमध असला पाहिजे, इथे नाही आहे तो. आता बघा इथं आहे मधोमध, परंतु हे जे तुम्ही डार्क हे जे काही ब्लॅक सर्कल जर बघितले ना मित्रांनो छोटे छोटे, तर त्याची पोझिशन जी आहे ना ती इथे बघा, इथं शेजारी आहे ते उजव्या बाजूला आणि इकडे ते डाव्या बाजूला असणार आहे. इथं आहे पण ते वरच्या बाजूला जाते, म्हणून बी पर्याय पण काय होईल, चुकीचं होईल. म्हणून ह्या 31व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक सी. आता 32 मध्ये काय होईल बघा बरं, इथं एक घडी घातलेली आहे, इथे घडी घातल्यामुळं 4 घड्या तयार होतात आणि 4 घड्या झाल्यानंतर इथं काय झालेलं आहे, असा एक छोटा त्रिकोण तयार झाला आहे. आता इथं पण काय होईल, उत्तरामध्ये असा एक त्रिकोण तयार होईल, म्हणजे इथं एक त्रिकोण तयार होईल आणि या बाजूनं सुद्धा असा एक त्रिकोण तयार होईल बघा, इथे एक त्रिकोण तयार होईल, असा एक त्रिकोण तयार होईल. आणि इथं काय केलेलं आहे, मधोमध कट केलेला असल्यामुळे इथे एक असा एक अर्धवर्तुळ पूर्ण होईल, तसाच अर्धवर्तुळ कुठं असणार आहे मित्रांनो, खालच्या बाजूला सुद्धा असणार आहे. म्हणून 32चं उत्तर कुठं आहे, पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. असा एक 2 त्रिकोणाचे समोरासमोर तोंड असलेले होतील आणि इथं असे अर्धवर्तुळ तयार होतील. 32चं उत्तर आहे बी. आता भाग 9 मध्ये काय दिलं मित्रांनो, 33 ते 36 या प्रश्नांसाठी सूचना दिलेली आहे. काय सूचना दिलेली आहे की डाव्या बाजूला प्रश्न आकृती आहे, उजव्या बाजूला उत्तराच्या 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि हे प्रश्न आकृतीमध्ये तुकडे जोडून कोणती उत्तर आकृती तयार होईल ते आपल्याला निवडायचं आहे. आणि याचं उत्तर आहे ना मित्रांनो, पाहता क्षणीच आपल्याला लगेच लक्षात येतं आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. हा जो भाग आहे ना तुम्हाला, हा दिसतोय बघा, हा भाग मोठी जी आकृती आहे तो भाग या ठिकाणी आहे, हा छोटा भाग बघा तुम्हाला इथं दिसतोय आणि हा जो चौरस आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आता 34 मध्ये काय आहे बघा, हा जो भाग दिसतोय ना तुम्हाला, हा कुठं आहे भाग, या ठिकाणी दिसतोय बघा, हा त्रिकोण जो आहे तो या ठिकाणी दिसतोय आणि हे 2 जे त्रिकोण आहेत हे सारखे त्रिकोण आहेत, ते तुम्हाला दोनही त्रिकोण या भागामध्ये पाहायला मिळतील. म्हणून 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता 35 मध्ये जो भाग लपलाय ना मित्रांनो, तो बघा आता आपल्याला कुठं पाहायला मिळतोय, तर हा एक भाग आहे बघा आणि हा एक भाग आहे बघा, हे दोनही भाग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. आणि हा जो उरलेला भाग आहे ना मित्रांनो, तो बघा या ठिकाणी बघायला मिळतोय. म्हणून 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आता 36 मध्ये काय आहे मित्रांनो, हा जो इथं उलटा दिलेला भाग आहे ना मित्रांनो, तो हा भाग आहे आणि हे जे काही तुम्हाला चौरस दिसतात बघा, हे सुळक्यावाले, ते या ठिकाणी एक भाग आहे आणि एक भाग या ठिकाणी आहे. म्हणून 36चं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. आता भाग जो 10वा आहे बुद्धिमत्तेचा,
मानसिक परीक्षणाचा, त्यामध्ये 37 ते 40 या प्रश्नांसाठी सूचना आहे बघा. एक डाव्या बाजूला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला ABCD 4 आकृत्या दिलेल्या आहेत. ही जी डाव्या बाजूची आकृती आहे ना, प्रश्न आकृती, ती याच्यामध्ये कुठेतरी लपलेली आहे या 4 मध्ये, ती आपल्याला निवडायची आहे. आता इथं बघा, हा जो प्रश्न आकृतीमधला भाग आहे ना मित्रांनो, तो तुम्हाला या ठिकाणी असा लपलेला दिसतोय, म्हणून 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक B. आता 38 जो प्रश्न आहे ना, त्याचं तो उत्तर लगेच आपल्याला कळतंय, ते कुठं आहे, पर्याय क्रमांक A मध्ये. असा एक वाय आहे बघा, आणि ही पोटातली आडवी रेषा ती छोटी नाही, ती मोठी आहे, मोठी आहे, ठीक आहे. म्हणून उत्तर होईल 38चं A. आता 39 सारखी आकृती कुठं दिसते बघा तुम्हाला, ही आकृती बघा. आता वरचे जे टोक आहेत ना, ते इथे आहेत बघा, आणि खालचे जे टोक आहेत ते असे आहेत, आणि इथे एक असा हा जो भाग आहे तो पाहायला मिळतोय. ही आकृती या ठिकाणी लपलेली आहे. 39 उत्तर आहे पर्याय क्रमांक B. आता 40 मध्ये काय दिलं आहे, झेड दिलेला आहे आणि एक उभी रेषा आलेली आहे. ही रेषा कुठं बघायला मिळते मित्रांनो, बघा इथे असा झेड तयार झालाय आणि ही उभी गेलेली रेषा. 40 उत्तर आहे पर्याय क्रमांक A. आतापर्यंत आपण बुद्धिमत्तेचे 40चे 40 प्रश्न बघितले. एखाद्या प्रश्नाबाबत तुम्हाला काही शंका वाटत असेल, त्या प्रश्नाचा नंबर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल. मित्रांनो, तुम्ही पाहताय द स्पर्धा गुरु, आणि चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आता जाऊया खंड 2 जो आहे गणिताचा, त्याच्यामध्ये 41 ते 60 असे 20 प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येकाचं आता उत्तर जाणून घेऊया. 1 ते 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? यांच्यामध्ये 1 ते 11 मध्ये मग काय काय आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. 11 स्वतः आहे, पण आपल्याला काय सांगितलंय, 1 आणि 11च्या मधल्या मूळ संख्या एकूण आहेत 4. 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक B. आता इथं काय दिलं मित्रांनो, 999 आणि 9999 यांचा गुणाकार किती आहे बघा. 999 गुणिले 9999 आपल्याला करायचं आणि उत्तर काढायचे. हे करण्याऐवजी आपण काय करूया बघा, 999 किती वेळा आलेले आहेत, 9999 वेळा आलेत, ते एका वेळेला वाढवूया. एका वेळेला जर वाढवले, 9999 मध्ये 1 जर मिळवलं ना मित्रांनो, काय उत्तर येईल, 10,000 उत्तर येईल. काय उत्तर येईल, 10,000. आणि मग ह्या 999 आणि 10,000चा गुणाकार काय येईल बरं मित्रांनो, 999 आणि या 10,000चा गुणाकार काय येईल, इथे गुणिले 10,000 आहे, 4 शून्य फक्त मांडायचे आपल्याला, 1 2 3 4. एकदा 999 आपण वाढवलेलं आहे, म्हणून ते 999 वजा करूया. इथं काय होईल, आता इथं काय आपल्याला शून्यातून वजाबाकी होणार नाही, हा 9च आपल्याला मदत करणार आहे. या तिन्ही ठिकाणी काय होईल, 9 9 9 राहील, कारण पुढे 1 1 5 होणार, इथे 10 आहे. 10तून 9 गेले 1 राहतो, 9तून 9 गेले 0, या 9तून 9 गेला 0. हजाराच्या ठिकाणी 9,000 तसेच राहतात, 10,000मध्ये 8 तसेच राहतात, आणि पुढे दशलक्ष आणि लक्ष 99 तसेच राहतात. हा पर्याय तुम्हाला कुठं पाहायला मिळतोय, पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. 42चं C उत्तर आहे. 99 लक्ष 89,000 1 हे त्याचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं ट्रिक्स वापरून ते आपण सोडू शकतो. याचं काय मोठा गुणाकार करायची आपल्याला काही गरज नाही. आता 43चं उत्तर आहे ना मित्रांनो, ते तर फार सोपं आहे. 2 गुणिले 3 असं आपल्याला प्रश्न होता. 0.2 आणि 0.03 असं होतं, पण गुणाकार आपण 2 आणि 3चा करूया. 2-6 2-6 हे असं गुणाकार येईल. पण आता आपल्याला उत्तर हे 6 नाही आहे मित्रांनो. आता आपल्याला प्रॉपर उत्तर काढायचं आहे. इथे बघा, दशांश चिन्हाच्या पुढं 1 घर आले, दशांश चिन्हाच्या पुढे 2 घरं आलेत, म्हणजे उत्तरामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे किती घरं असायला पाहिजेत, 3 घरं असायला पाहिजेत. आता हे 1 घर आहे, दुसरं डाव्या बाजूकडे काही नाही, म्हणजे 0 देऊया, इथे 0 देऊया, आणि इथं काय येईल, दशांश चिन्ह येईल बघा. म्हणून दशांश चिन्ह 0.006 हे या प्रश्नाचं उत्तर होईल. 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक A. आता 64च्या सर्व अवयवांची बेरीज किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे, कोणत्याही संख्येचे 2 हे अवयव कॉमन असतात, ते म्हणजे 1 आणि ती संख्या स्वतः. आता 64 कोणाकोणाच्या पाढ्यांमध्ये आहे, कोणकोणत्यांचे अवयव आहेत, तर 2 आहे, 2च्या पाढ्यामध्ये ते आहे. त्याच्यानंतर 3 पण भाग जाईल त्याला बघा. 2 कसा भाग जातोय, 32 दुने 34. 3 पण भाग जातोय, कसा भाग जातो, 3 दुने 6. 3 भाग जाणार नाही, सॉरी मित्रांनो, 3 भाग जाणार नाही. मग इथं बघा, आता 2 भाग जातोय, 2 आणि 32 जाणार आहे, कारण 2 भाग दिल्यानंतर 32 उत्तर येतं. याला नंतर काय होईल बघा, इथे 4 त्याला 4 हा त्याचा अवयव आहे, 4 सुद्धा अवयव आहे. 4 1 4 2 उरतात, आणि 4 6 24 64. त्याच्यानंतर
ही जी काही संख्या आहे 64 ही आहे 8च्या पाड्यामध्ये 8 8 64. त्याच्यानंतर अजून कुठं आहे बघा, अजून काय आहे त्याच्यामध्ये, त्याचे अवयव कोणते आहेत तर 32 झाले आता, 6 8 झालेला आहे. तर मग मित्रांनो त्याचे एवढेच अवयव असतील आणि यांच्यात आपल्याला बेरीज करायची आहे बघा. 6 4 आणि 1 5, 5 आणि 2 7 आणि 2 9, 9 आणि 4 13, 13 आणि 6 19, 19 आणि 8 27. हातच्यातील 2, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 6 12. याचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी 127. आता 45चं उत्तर आपल्याला काढायचं आहे बघा. 20 आणि 30चा सर्वात मोठा समान अवयव कोणता? मग आपल्याला मसावी काढायचा आहे, महत्तम सामायिक विभाजक. आता 20 आणि 30चा मसावी काढायचा म्हणल्यावर 20 आणि 30ला जे काही आपण कोणत्या संख्येनं विभाजू शकतो तर 10ने पूर्ण भाग जाईल त्याला. 10 दुने 20, 10 त्रिक 30 आणि म्हणून त्याचा मसावी आहे 10. म्हणून 20 आणि 30चा सर्वात मोठा समान अवयव येईल 10. उत्तर आहे 45चं पर्याय क्रमांक सी. आता या ठिकाणी आपण बघा, आता इथं काय आहे बघा, एक बेरीज करायची आपल्याला. 6.082 इथे आहे बघा 60.82. पुढे आहे बघा 608.2 आणि वजाबाकी करायची ती नंतर करूया. पहिले यांची बेरीज करून घेऊया. 2 2, 8 आणि 2 10, हात चाला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, हात चाला 1. दशांश खाली दशांश मांडलं, 8 आणि 1 9 6 15. इथे दशकामध्ये होईल 6 आणि 1 7, इथे आहे 6. आता हे जे पुढे संख्या आहे की 0.6082 हे आपल्याला वजा करायचे आहेत. आता इथे काहीच नाही आहे म्हणून इथे 0 मांडलं आपण. 10 मधून 2 जातील, इथून शेजारून मदत घेतलेली आहे, 10तून 2 गेले 8 राहतात. इथे पण आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे बघा. इथे राहील 0 राहील, इथे 11तून 8 गेले 3 राहिले. इथं काय होईल 9 राहणार आहे, 9 9 घेतले आपण. इथं 0 असल्यामुळं शेजारी काय करावं लागेल आपल्याला, मदत घ्यावी लागेल. इथे 10 होतील, 10तून 6 गेले 4 राहतील. दशांशांना दशांश मांडलं, इथे 4 4 घ्यावं लागतील आपल्याला आणि 67 आहे तसेच मांडावे लागतील. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो 674.4938. 46 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. इथे काय प्रश्न दिलेला आहे बघा, 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1. इथं काय नाही, 1 गुणिले 1 गुणिले 1 केलं तर यांचा गुणाकार काय येणार आहे, 1 1 1. फक्त इथे काय आहे, दशांश चिन्हानंतर एक घर आहे, इथे एक घर आहे, इथे एक घर आहे. म्हणून उत्तरामध्ये काय होईल, दशांश चिन्हाच्या पुढं 3 घरं येणार आहेत. 1 2 3. उत्तर होईल 0.001. 47 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 48 आहे बघा. याची मांडणी कशी करायला लागेल आपल्याला, 3/2. इथं भागिले आहे, याचं भागिलेचा आपण गुणिले करूया. म्हणून 3/2 काय होईल, गुणिले केल्यावर 2/3 होईल. याची जागा बदलेल, स्थान बदलेल, छेद अंश होईल, अंश छेद होईल. 3/2 भागिलेच्या ऐवजी गुणिले केलं म्हणून 3/2 काय झाला, इथं पुढचा 2/3 झाला. पुढे गुणिले 2 आहे, नंतर अधिक 3/2 आहे. हा बे 1 बे गेला, 3 1 3 गेला. आता उरले काय, 2 अधिक 3/2. छेद समान करून घ्यावं लागेल म्हणून इथं गुणिले 2 करावं लागेल, अंशाला गुणिले 2 करावं लागेल. वरती छेद समान राहील, वरती होईल 2 2 4 आणि अधिक 3. 4 आणि 3 7, छेदस्थानी 2. उत्तर येईल 7/2. 48 उत्तर आलं पर्याय क्रमांक सी. आता 49चं उत्तर काढायचं मित्रांनो, फार सोपा प्रश्न होता. भागिले किती आहेत, 999 भागिले 1000 आहेत. 1000मध्ये 3 शून्य आहेत. 3 शून्य म्हणजे दशांश रूप द्यायचं म्हटल्यानंतर काय होईल, आता वरच्या संख्येला आपल्याला 1 2 3 आणि दशांश चिन्ह द्यावं लागेल, कारण की खाली 3 शून्य आहेत. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, इथे दशांश चिन्हानंतर 3 शून्य आले पाहिजेत. 0.999 असं त्या ठिकाणी उत्तर असेल. हे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. 49चं उत्तर आहे सी. आता इथं काय दिलं बघा, 50चं उदाहरण काय करायचं मित्रांनो, इथं एक अपूर्णांक दिलेला आहे, ते आपल्याला अंश आणि छेद रूपामध्ये मांडायचं आहे. मग इथं किती दिलेलं आहे, 238. याला आता 0.238 आहे, तो 238 असाच मांडला. दशांश चिन्हाच्या पुढं 3 घर आहेत म्हणून छेदस्थानी काय होईल बरं, 1च्या पुढे आपण 3 शून्य देऊया, 1000 आहे. आता याला संक्षिप्त रूप देऊया, दोनही अंश आणि छेदला 2 न भाग जाईल. इथे खाली भाग देऊया छेदाला, 2 5 10, 2 शून्य उरले तसेच मांडले. अंशाला देऊया 2 1 बे, दशकाला भाग देऊया 2 1 उरला 1, 2 9 18. याच्या पुढे काय भाग द्यायचा नाही, कारण की पर्याय क्रमांक ए मध्ये हा पर्याय दिसतोय. 119/500. आता जाऊया 51 कडे. 51 मध्ये काय म्हटलं, 100 सेंटीमीटरचा
त्या ठिकाणी 100 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. याचं वर्गमूळ जर काढलं तर येईल 10 सेंटीमीटर. आता उत्तरामध्ये मात्र मीटर वर्ग दिलेला आहे. मग 10 सेंटीमीटरचं जर रूपांतर आपण मीटरमध्ये केलं त्याला भागिले 100 करायला लागेल, म्हणजे ते काय होईल 0.1 मीटर होईल. आता याचा आपल्याला काय करायचं आहे, वर्ग काढायचा आहे. वर्ग काढायचा म्हणल्यानंतर 0.1 गुणिले 0.1 करावं लागेल. किती आलं, 1 आलं इथं गुणाकार. पण दशांश चिन्हाच्या पुढं एक घर आहे, दशांश चिन्हापुढे दोन्ही मिळून 2 घरं होतात. उत्तरामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे 2 घरे आले पाहिजे. उत्तर आहे 0.01 मीटर वर्ग, म्हणून याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. 51चं उत्तर होईल बी. आता एक रेल्वे गाडी आहे मित्रांनो, हे सरळ सरळ उदाहरण होतं. ती रेल्वे गाडी 10:45ला निघते आणि 3:30 पोहोचते, तर एकूण प्रवासाचा कालावधी किती आहे. आता 15 मिनिटांना किती वाजणार आहेत मित्रांनो, 11 वाजणार आहेत. 11 ते 3, 11, 12, 1, 2, 3 हे किती तास होतात, 4 तास होतात. हे 15 मिनिटं इथले आहेत आणि हे पुढचे 30 मिनिटं आहेत. 15 आणि 30 किती होतील, 45. म्हणजे एकूण प्रवासाला किती वेळ लागला, 4 तास 45 मिनिटं. किंवा असंही सोडू शकतो आपण. आता इथं काय दिलेलं आहे, 3:30 आहेत. मग 3:30 जे आहे ते 24 तासी घालण्यामध्ये काय होईल, 12 आणि 3 15. 3:30 म्हणजेच 15:30 आणि 10:45 ते मायनस करा. इथं 30मधून 45 जाणार नाही, म्हणून इथं काय होईल, 1 तास कमी केला. इथे किती होतील, 60. आपण उजव्या बाजूला ट्रान्सफर करू. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. 60 आणि 30 किती झाले, 90. आता 90मधून 45 गेल्यावरती निम्म आहे, किती उरतील, 45. 10तून 5 गेले 5 उरतात. इथं 8तून 4 गेला 4 उरतात. आणि इथं 14तून 10 गेल्यावर किती उरतात, 4. किती उत्तर आलं, 4 तास 45 मिनिटं. हेच असं पण इथं येतं. म्हणून 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 4 तास 45 मिनिटं. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 53वा प्रश्न काय दिलेला आहे, 53वा प्रश्न की लुप्त संख्या आपल्याला या ठिकाणची ओळखायची आहे. 58,394 वजा 86 वजा 86 यांचं काय करूया, वजा आहे म्हणून इथं प्लस होईल. 6 6 12, चला 8 8 16 आणि 1 17, फक्त त्याला वजाचं चिन्ह राहणार आहे. वजा 172 त्यांची वजाबाकी करून घेऊया. 4तून 2 गेले 2 राहिले, 9तून 7 गेले 2 राहिले, 3तून 1 गेला 2 राहिले आणि पुढचे 58 आहे तसेच मांडले. याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, आता इथे गुणिले आहे, हे गुणिले इथं काहीच नाही म्हणून x मानूया आपण. हे गुणिले 86 आहेत, ते डाव्या बाजूला गेले तर भागिले 86 होतील. मग आता याला आपण काय करूया, भाग देऊन पाहूया. आता इथं बघा, सोप्पा अगोदर भाग देऊया आपण. 2 चौक 8, 2 त्रिक 6, इथं वरती होईल 2 दुणे 4 1, 2 9 18, 2 1 2 1 उरले किती मित्रांनो, आता 43 उरले. तर 43नं डायरेक्ट आता आपल्याला याला भाग द्यायला लागेल. बघा 43नं 6चा भाग जाईल त्याला. 6 त्रिक 18, चाल 1, 6 चौक 24 आणि 1 25 किती होतात, 258 होतात. 43 आहे 258. आता 291 मधून 258 गेले तर किती राहतील बरं मित्रांनो, 33 राहतात. पुढचा आता हा एक जो आहे तो आपल्याला घ्यायला लागेल. मग आता इथं काय करूया आपण, 43 गुणिले 7 करूया. 7 त्रिक 21, 2 7 चौक 28 आणि 2 28 आणि 2 होतात 30. मग इथं किती उरतात, आता 331 मधून 301 गेले की उरतात किती, 30 उरतात. इथे भाग जातोय 7चा. पुढचा एक जो आहे तो या ठिकाणी आता आपण मांडूया. 43 गुणिले 7 केलं किती उत्तर येतं, 301. म्हणून इथं जे काही लुप्त संख्या आहे ती आहे 677. 53चं उत्तर होईल पर्याय क्रमांक ए. आता जाऊया पुढे. पुढं काय दिलेलं आहे बघा मित्रांनो, पुढं जे काय दिलेलं आहे उदाहरण, ते असं उदाहरण आहे बघा. एका डब्यामध्ये काय आहे मित्रांनो, 500 अंडी होती. या 500 अंड्यापैकी काय झालंय, 3/25 इतकी अंडी फुटलेली निघाली. आता फुटलेली अंडी किती आहेत, 25 दुणे 50, 0 उरला, 20 त्रिक 60, 60 अंडी फुटलेली आहेत. आता एकूण अंड्यांपैकी म्हणजे जे 500 अंडे होते ना मित्रांनो, या एकूण अंड्यांपैकी 1/5 अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायची होती. एकूण अंड्यांपैकी विचारलं बरं का, उर्वरित नाही. एकूण 500, 5 1 5 0 2 0 उरले, म्हणजे 100 जे अंडे आहेत ना ते पाहुण्यांसाठी राखून ठेवायचे. पैकी 60 अंडे फुटलेले आहेत. उरलेल्यापैकी आता किती अंडी वापरता येतील, कारण हे 100 राखीव ठेवायचे पाहुण्यांसाठी, हे 60 तर हे फुटलेले आहेत. 160 अंड्यांचा वापरच करता येणार नाही. 500 पैकी 160 गेले, उरतात किती मित्रांनो, 340. म्हणून पर्याय क्रमांक सी त्याचं उत्तर आहे की 340 अंडीच फक्त उरलेल्यापैकी आता वापरता येतील. आता 55 प्रश्न काय म्हणतो मित्रांनो, 55वा प्रश्न,
एका दुकानदारानं काय केलंय, एक घड्याळ जे आहे ते 200 रुपयांमध्ये विकत घेतलं आणि 40 रुपयांचा नफा घेऊन ते विकलं नफा. आता 200 रुपयांना काय केलं, त्यानं विकत घेतलंय आणि त्यांनी परत विकताना काय केलंय, 40 रुपयांचा नफा घेतलाय. ही आहे त्याची खरेदी किंमत आहे आणि नफा त्याच्यावरती काढायचा म्हणल्यानंतर 40 रुपयानं एक्स्ट्रा ते वाढून लावावं लागेल आणि मग हा नफा आणि खरेदी किंमत मिळून होईल 240. याचं उत्तर आहे 55चं, पर्याय क्रमांक सी 240. आता बघा मित्रांनो, एका फळ विक्रेत्यानं काय केलंय, 1500 रुपयांमध्ये सफरचंद विकत घेतले. त्याला दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च केला. 1500 रुपयाला घेतले, 100 रुपये त्यांनी आणण्यासाठी खर्च केला. एकूण ते घरापर्यंत येऊस्तोवर सफरचंद कितीला पडले, त्याला 1600 रुपयांना पडले. आता त्यांनी काय केलं, हे सफरचंद 2236 रुपयांना विकले. त्याला खर्च किती आला होता घरापर्यंत आणायला, 1600. 2236ला त्यांनी काय केले, विकले. मग आता आपल्याला काय करायचं, त्याला किती फायदा झाला, फायदा तर झालेलाच आहे. किती झाला, 606, 303 आणि 22 मधून 16 गेले, किती उरतात, 6. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रुपये 636. 56चं उत्तर आहे बी. आता बघा 57वा प्रश्न काय म्हणतोय, एका पंचकोनाची परिमिती. आता पंचकोन कसा असतो मित्रांनो, तर अशा पद्धतीचा तो पंचकोन असतो आणि या पंचकोनाची जी परिमिती आहे, पूर्ण परिमिती म्हणजे काय, सर्व बाजूंच्या मापांची बेरीज. एकूण बाजू आहेत 5 आणि त्याची परिमिती किती आहे, 80 सेंटीमीटर. आता त्यांनी काय सांगितलं, 4 बाजूंच्या लांबीची बेरीज आहे, म्हणजे 1 2 3 आणि 4 बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 63. मग उरलेली 5वी जी बाजू आहे, ही बाजू, तिची लांबी किती आहे, तर 80 मधून 63 गेले, किती उरतात मित्रांनो, तर 17 उरतात. 10तून 3 गेले 7, 7तून 6 गेला 1, 17 उरतात. म्हणून त्याचं उत्तर आहे 17 सेंटीमीटर. 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आता 58वा प्रश्न फार सोपा होता मित्रांनो, एक संपूर्ण कोन टिंब याच्या समान असतो. आता संपूर्ण कोन जो आहे ना मित्रांनो, तसा वर्तुळामधला जो कोन असतो तो 360 अंशाचा असतो. तसं मग 360 अंशाचा हा संपूर्ण कोन असतो आणि म्हणून मित्रांनो 58चं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. कारण की एका काटकोनाचं माप आहे 90 अंश आणि एकूण 4 काटकोन जर म्हणलं तर 90 चोक 360 अंश होतात आणि म्हणून 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आता 59 मध्ये पण तोच सेम मित्रांनो उत्तर होतं. एका आयताच्या सर्व आंतरकोनांची बेरीज किती असते, तर मित्रांनो आयत जो आहे ना आपल्याला, तो जो आयत आहे तो बघा हा अशा पद्धतीनं आयत आहे आणि आयताला काय आहे, या ठिकाणी असे आयताला हे जे काटकोन आहेत बघा, या काटकोनांचं माप आहे प्रत्येकी 90. 90 गुणिले 4 बरोबर किती होतात, 360 अंश आंतरकोन. 360 अंश ही आंतरकोनांच्या मापाची बेरीज असते. त्याचं 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 360. आता 60वा प्रश्न काय मित्रांनो, या ठिकाणी 125 कुटुंबांच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती मुलं आहेत याची आकडेवारी मिळवून ती खालील आकृतीत दाखवण्यात आली आहे. आकृतीच्या आधारे शोधा की किती कुटुंबात अजिबात मुलं नाहीत. किती कुटुंबांमध्ये अजिबात मुलं नाहीत. एकूण 115 कुटुंबांची माहिती आहे मित्रांनो. आधी तर बघा इथं किती आहेत कुटुंबांची संख्या, मुलं असलेल्या, एक मुलगा असलेल्या कुटुंबाची संख्या आहे 20. 2 अपत्य असलेल्या कुटुंबांची संख्या आहे 30. 3 असलेल्यांची संख्या आहे 35 आणि 4 अपत्य असलेल्यांची संख्या आहे 5. 35 आणि 5 40, 40 आणि हे 50 किती होतात, 90. एकूण कुटुंब आहेत 115. त्यापैकी 90 कुटुंबांमध्ये मुलं आहेत. आता उरलेले किती कुटुंब आहे की जिथं अजिबात मुलंच नाहीत, मग काढूया. 5तून 0 गेला 5, 11तून 9 गेले 2, उत्तर आलं 25. 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता जाऊया शेवटच्या भागाकडे, तो आहे भाषा परीक्षणाचा खंड 3. आता परिच्छेद 1 जो आहे ना मित्रांनो, त्याच्यामध्ये 5 प्रश्न आहेत बघा. पहिला प्रश्न आहे 61वा, फुल अनेक दृष्टींनी टिंब आहे. इथे उत्तर आहे बघा त्याचं, फुल अनेक दृष्टींनी उपयोगी आहे. 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. फुलं टिंब आढळतात. इथं उत्तर आहे बघा दुसऱ्या ओळीमध्ये, फुलांचे अनेकविध रंग आणि आकृत्या असतात. फुलं, पर्याय क्रमांक सी उत्तर आहे, अनेकविध रंग आणि आकृत्यात आढळतात. फुलांचा व्यावहारिक उपयोग म्हणजे काय मित्रांनो, त्याचं उत्तर बघा या ठिकाणी आहे बघा, अत्तर, चहा आणि सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. जे व्यावहारिक उपयोग आहेत ते याच्यामध्ये आहे. औषध तयार करायला आहे, बाकीचं आहे, पण हे जे आहे औषधाचा पर्याय काही इथं नाही, फक्त ए पर्याय आहे. चहा, अत्तर आणि सौंदर्य प्रसाधने तयार करायला फुलांचा वापर होतो. 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 64 मध्ये काय म्हटले, फुलांचा वापर औषधी तयार करण्यास
टिंबटिंब फुलांचा वापर औषधे तयार करण्यातही केला जातो. इथं उत्तर आहे बघा, काही फुलांचा वापर औषधे तयार करण्यासाठी केला जातो. 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काही. उतार्यात परिणाम शब्दाचा अर्थ म्हणजे काय? परिणामचा अर्थ आहे प्रभाव. परिणामचा अर्थ आहे प्रभाव. 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आता परीक्षेत 2 काय आहे? 66 ते 70 साठी आहे बघा. सोनम टिंबटिंब सोबत दुकानात गेलेली होती. तिच्या इथं बघा, इथं आहे लाल सायकल पाहून ती चकित झाली. तिच्या वडिलांनी तिला सायकलकडे टक लावताना पाहिले आणि म्हणले चल जाऊया. ती तिच्या वडिलांसोबत दुकानात गेलेली आहे. 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सोनमने दुकानात चकचकीत टिंबटिंब सायकल पाहिली आणि ती आकर्षित झाली. दुसऱ्या ओळीमध्ये आहे बघा, नवी कोरी चकचकीत लाल सायकल पाहून ती चकित झाली. लाल उत्तर आहे 67चं पर्याय क्रमांक ए. सोनमच्या आईबाबांनी या कारणास्तव तिला नवीन सायकल दिली. नवीन सायकल कोणत्या कारणास्तव दिली? तुझ्या सायकलची भेट. या वाक्यावरून कळतंय की ही वाढदिवसाची भेट म्हणून सोनमच्या आईवडिलांनी सोनमला सायकल दिली आहे. 68चं उत्तर पर्याय क्रमांक ए. सोनमनं कशा प्रकारे आनंद व्यक्त केला? तर इथं आहे बघा, ती आईबाबा खुश झाली आणि आईबाबांना बिलगली. तिने आनंद कसा साजरा केला? आईबाबांना बिलगून तिने आनंद साजरा केला. आणि चकित होण्याचं मित्रांनो अर्थ आहे स्तिमित होणे. चकित होणे, स्तिमित होणे. 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक आता आपण परीक्षा 3 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 71 ते 75 साठी आहे. 71 काय म्हणतोय? नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आले आहे? पहिल्याच ओळीत त्याचं उत्तर आहे बघा, राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे जाड काचेच्या मागे मांडून ठेवलेल्या जागतिक कीर्तीच्या नर्तकीला कसे विसरता येईल? मोहिंजोदडो येथे नृत्य करत असलेली ही नर्तकी पितळी धातूची दुर्लभ कलाकृती आहे. 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ती एक दुर्लभ कलाकृती आहे. 72 काय दिले बघा, पेंडेंट यापैकी कशाचा घटक आहे? 3 पेंडेंटचा हार. 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हार. 73 काय म्हणतंय? 1 आणि 2 वाचा, योग्य पर्याय निवडा. तिच्या बांगड्या शिंपले आणि पातळ धातूंपासून तयार केलेल्या आहेत. आणि 2 म्हणतंय तिने हस्तिदंताचा हार घातला आहे. हस्तिदंताचा हार नाही मित्रांनो, हस्तिदंत किंवा पातळ धातूच्या अनेक बांगड्या आहेत असं म्हटलेलं आहे, म्हणून दुसरा पर्याय चुकीचा आहे. तिच्या बांगड्या शिंपले किंवा पातळ धातूंपासून तयार केलेल्या आहेत. तर आहेत मित्रांनो, पातळ धातूपासून तयार शिंपले. तिच्या बांगड्या बघा शिंपले आहे आणि पातळ धातूच्या अनेक बांगड्या आहेत. तर मित्रांनो काय होईल? पहिलं जे विधान आहे ना ते सत्य आहे, दुसरं विधान मात्र असत्य आहे. म्हणून 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 1 सत्य 2 असत्य. 74 काय म्हणते? निडर. निडर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? निडर म्हणजे भित्रा. विरुद्ध समानार्थी नसलेला म्हणजे विरुद्ध शब्द भित्रा. 74चं उत्तर होईल ए. उतार्यातील कलाकृती या शब्दाचा अर्थ काय मित्रांनो? पर्याय क्रमांक बी. माणसाने तयार केलेले कलात्मक नमुने म्हणजे कलाकृती. आता जाऊया शेवटच्या 5 प्रश्नांकडे. परीक्षेत 4 मध्ये काय म्हटलंय? प्राणी संग्रहालयात भीमकाय पांडाचे संगोपन अवघड का ठरते मित्रांनो? तर ते संगोपन का अवघड असतं? कारण शेवटची वेळ आहे, त्यासाठी पुरेसा आहार उपलब्ध करून देणं कठीण आहे. म्हणून 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यांच्यासाठी पुरेसा आहार मिळवणे कठीण आहे. भीमकाय पांडाचा मुख्य आहार कोणता आहे? बघा त्याचं उत्तर इथं दिलेलं आहे बघा. भीमकाय पांडा काय करतो? बांबूची कोवळी पानं चघळण्यात घालवितो. तर त्याचा मुख्य आहार आहे बी, बांबूची कोवळी पानं. बांबूची कोवळी पानच बघा इथं दिलं बघा, मोठ्या प्रमाणात फक्त बांबूची कोवळी पानच ते खातात. हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावरती आहे. कारण काय? त्याचं कारण आहे बरं मित्रांनो, दुर्लभ होण्याचं काय कारण आहे? मोठ्या प्रमाणात करण्यात येत असलेली शिकार आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यामुळे हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावरती आहे. आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी. 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मोठ्या प्रमाणात करण्यात येणारे शिकार आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होत राहणे. 79वा प्रश्न काय म्हटलं? भीमका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. भीमकायचा विरुद्धार्थी शब्द आहे लहान. 79चं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, लहान. आणि शेवटचा प्रश्न आहे पेपरमधला 80वा. प्राणी संग्रहालयात टिंबटिंब. तर मित्रांनो प्राणी संग्रहालयात पशु पक्ष्यांना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे. एखाद्या प्रश्नाबाबत जर काही शंका असेल तर निश्चित कमेंट करा. तुमचं शंकेचं निरसन केलं जाईल. आणि द स्पर्धा गुरु तुम्ही पाहत आहात, हा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.